जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणासाठी काही ऑप्शन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन असणार आहे। मग सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचा हलकं फुलकं जेवण तुमच्यासाठी वजन कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा ऑप्शन असणार आहे। ही खायला खरंच खूप रुचकत लागते आणि एकदम टेस्टी असे बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा, वाटीच्या साहाय्याने मोजून 1 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं। बेसन व्यवस्थित चाळून घ्या म्हणजे स्मूथ असं बेसन पडतं। बरोबरच मीडियम आकाराचा एक कांदा उभा कट करून स्लाइड व्यवस्थित वेगळ्या करून याच्यामध्ये घालून घ्या। बरोबरच एक बटाटा बारक्या खिसणीने खिसून एकदम बारीक असा खिस पाडला, स्वच्छ पाण्याने धुवून तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। यामुळे ना आपला हा पराठा एकदम परफेक्ट बनतो आणि हेल्दी बनतो। बरोबरच आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता इथे काही पावडर मसाले म्हणजेच अर्धा चमचा एवढा हळद घालायची। तिखटपणा तुम्हाला जेवढा हवा त्याच्यानुसार तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरा, मी 1 चमचा वापरलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं, साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ लागतं। इथे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मिठाचे प्रमाण करू शकता। बरोबरच आपल्याला इथे 1 मोठा चमचा एवढा ओवा घ्यायचा आहे, हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालायचा। यामुळे फ्लेवर छान येतो आणि पोट व्यवस्थित साफ राहतं, गॅस वगैरे पकडत नाही आणि हलकं असं पोट राहतं। आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालून सुरुवातीला आपल्याला याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर हे पातळ बॅटर होईल। अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा म्हणजे आपल्याला इथे बॅटरची कंटेस्टिंग कशी हवी आहे ना अगदी तशी आपल्याला इथे बनवून घेता येईल। त्यामुळे एकदम कधीही पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता इथे बऱ्यापैकी मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून याचं बॅटर एकदम परफेक्ट जसं आपल्याला पराठा बनवायला पाहिजे ना अगदी तसं बनवून घेतलेलं आहे। आता जर तुम्ही थोडं थोडं पाणी घातलं तर काय होतं, बेसनच्या गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित मोडता येतात। त्यामुळे तुम्ही इथे फक्त एक गोष्टीचे लक्ष ठेवा। आता आपल्याला इथे पॅन गरम करायला ठेवायचा आहे। पॅन व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस एकदम लो करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा एवढं तेल घालून पूर्ण पॅन ग्रेस करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर करू शकता, कारण हेल्दी नाश्ता बनवतोय तर तुपाचा ऑप्शन एकदम परफेक्ट असणार आहे। बॅटर याच्यावरती सोडून घ्यायचं। आता तुम्ही ह्या बॅटरला म्हणजेच याला पराठा म्हणू शकता किंवा बेसन चिला म्हणू शकता किंवा तुमच्याकडे जे नाव असेल ते देऊ शकता। पूर्ण बॅटर पसरून झाल्यानंतर 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता की ह्याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे। अगदी थोडंसं वरनं तेल घालायचं, ऑप्शन आहे। आवडत नसेल, तेल कमी खायचं असेल तर नाही घातले तरीसुद्धा चालते। हे नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे चिपकत नाही आहे आणि कमी तेलामध्ये सुद्धा हा पराठा बनवून तयार होतो। पलटी करून घ्यायचा। पलटी करताना फक्त वरची साईड हलकीशी सुकल्यानंतर चेंज करायची। दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घ्यायचा। हा नाश्ता तुम्ही का नाही सकाळच्या नाश्त्यामध्ये, रात्रीचा हलक्या फुलक्या जेवणामध्ये वापर करू शकता। ही तुम्ही असाच एखाद्या चटणीबरोबर सर्व करू शकता, खरंच खूप छान लागतो। अगदी त्याच प्रोसेसने आपल्याला दुसरासुद्धा हा पराठा बनवून घ्यायचा आहे। आता ही झाला फक्त प्रश्न घरच्या नाश्त्याचा आणि डाएट करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी, पण दुसरासुद्धा हा एक आहे की तुम्ही लहान मुलांना टिफिनला काय द्यायचा असा प्रश्न पडत असेल तरीसुद्धा हे तुम्ही टिफिनला देऊ शकता, त्यांच्यासाठी सुद्धा हेल्दी आहे। आता याच्यामध्ये तुम्ही फक्त ना, आता मी तुम्हाला बटाटा आणि कांदा घालून दाखवला होता, त्याच्याऐवजी तुम्ही इथं आणखी गाजर किसलेले किंवा ज्या आवडत नसतील भाज्या, मुलं खात नसतील त्या भाज्या याच्यामध्ये घातल्यानंतरनं त्यांना कळणारही नाही आणि त्या सगळ्या भाज्या नक्कीच खातील। आणि तुम्ही डायटिंग करत आहात, वजन कमी करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये बऱ्याच प्रकार पाणी असणाऱ्या भाज्यांचा वापर करू शकता। इथे तुम्ही बारीक चिरलेली मेथीसुद्धा घालू शकता, त्यांनीसुद्धा हे पराठे खायला खरंच खूप छान लागतात। इझिली कमी वेळेत पटकन असे हे बनवून सुद्धा तयार होतात आणि हातावर घेतल्यावरती तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा बनवून तयार आहे। याच्यामध्ये आपण कुठलाही सोडा वगैरे काही घातलं नाही आहे तरीसुद्धा एकदम परफेक्ट जाळीदार मऊसूद असा बनवून तयार झालेला आहे। आणि खायला म्हणसाल तर हलकासा क्रिप्सी आणि सॉफ्ट आतून जाळीदार, एकदम ना खूप म्हणजे खूप क्रंची टेस्टी लागतो। तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला हा पराठा कसा वाटला। भेटूया अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत